आम्ही एकमेकांच्या मिठीत वेगळ्या भावनेत गेलो। ती माझ्या चेहऱ्याकडे पाहत होती आणि मी तिच्या चेहऱ्याकडे पाहत होतो। तिचे ओठ थरथरत होते। मी तिला जवळ ओढलं आणि मला कळलंच नाही कधी माझे ओठ तिच्या ओठावर ठेवले। मी हळूच तिला प्रेम करत होतो। ती देखील मला काही बोलली नाही, उलट ती मला साथ देऊ लागली। हळूहळू माझे हात तिच्या पाठीवर फिरत होते। तिच्या केसांचा खूप छान वास येत होता। थोड्या वेळाने आम्ही एकमेकांना बिलगलो। मी तिला प्रेम करू लागलो। मी तिची साडी बाजूला केली आणि पुढे मी माझे दोन्ही हात तिच्या। आज बसमध्ये खूप गर्दी होती। रोजच्या प्रमाणे मी आजही ऑफिसला जात होतो। रोजच्या रुटीनमुळे कंटाळा येतो, पण नोकरीसाठी जाणं गरजेचं होतं, त्यामुळे नेहमीप्रमाणे मी त्या गजबजल्या बसमध्ये चढलो होतो। आज मात्र मला नशिबाने सीट मिळाली होती, त्यामुळे थोडं बरं वाटलं। बस पुढच्या बस स्टॉपवर थांबली। तिथे काही लोक चढले आणि त्यात एक मुलगी होती। ती मुलगी दिसायला खूपच सुंदर होती। साधारण उंची, नाजूक शरीर, आकर्षण आणि नाकनक्षी एकदम कोरीव। ती मुलगी माझ्या नजरेत भरली। ती बसमध्ये चढल्यानंतर जागा शोधत होती, पण तिला बसायला जागा मिळाली नाही। ती खांबाला धरून उभी राहिली। मी तिच्याकडे बघत होतो आणि तीही माझ्याकडे अधूनमधून पाहत होती। तिच्या चेहऱ्यावर थोडा अस्वस्थपणा दिसत होता। ती कदाचित अपेक्षा करत असावी की कोणीतरी तिला बसायला जागा देईल। माझीही तशीच समज होती, पण मी ठरवलं की मी जागा देणार नाही। मी रोज तसा प्रवास करतो आणि अशा प्रकारे गर्दीत उभं राहणं पाहतो, त्यामुळे त्या बाबतीत मी नेहमी तसं निष्क्रिय राहतो। पुढच्या स्टॉपवर आणखी काही लोक बसमध्ये चढले, त्यामुळे सगळी मंडळी मागे सरकली आणि ती मुलगी देखील मागे सरकत माझ्याजवळ आली। आता ती अगदी माझ्या शेजारी उभी होती। तिच्याकडून हलक्या सुगंधाचा वास येत होता। आता मात्र मला थोडा अवघडल्यासारखं वाटलं। मनात विचार आला की तिला जागा द्यावी का, पण मनात एक दुसरा विचार थांबत होता, कशाला उगाच आपण आपल्या सोयीत बदल करू। मी तिच्याकडे पाहत राहिलो आणि तिला सांगायचं होईल असं विचार करत तसाच उभा होतो। शेवटी माझा संकोच बाजूला सावरून मी तिला म्हणालो, मॅडम, मी इथे सरकतो, तुम्ही बसा माझ्या बाजूला। एक माणूस बसला होता, तो तिकडे सरकला आणि मीही त्याच्याकडे जाऊन बसलो। त्या बाजूला जागा मिळाली आणि ती माझ्या शेजारी येऊन बसली। ती थोडी हसली आणि मला थँक्यू म्हणाली। त्या साध्या एका शब्दातून जाणवलं की तिला माझी कृती आवडली होती। आता बाकीचा प्रवास जरा वेगळा वाटत होता। रोजच्या कंटाळवाण्या प्रवासात आज पहिल्यांदाच काहीतरी वेगळं, काहीतरी उत्साही वाटत होतं। ती मुलगी माझ्या शेजारी होती आणि तिच्या त्या साध्या हास्याने तो संपूर्ण दिवस सुंदर करून गेला। मी तिच्याकडे बघत नाही, उभाच, कशाला तिला गैरसमज होईल म्हणून मी मुद्दाम खिडकीबाहेर पाहत होतो। बस सुटली आणि जवळजवळ 20 मिनिटं प्रवास सुरू होता। माझ्या मनात मात्र त्या मुलीचा विचार येत होता, पण मी थोडं दुर्लक्ष करून खिडकीकडून बाहेर बघत राहिलो। अखेर माझा स्टॉप आला। मी उतरून ऑफिसच्या दिशेने निघालो। नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये पोहोचलो, बॅग ठेवली आणि थोडं पाणी पिलं। आज बॉस आला नव्हता, त्यामुळे मी निवांत होतो। कामात कसली घाई नव्हती। थोडा विचार करून ठरवलं, चला कॅन्टीनमध्ये जाऊन चहा पिऊन येऊ। कॅन्टीनमध्ये गेलो आणि ताज्या चहाचा आस्वाद घेतला। चहा पिऊन परत आलो आणि माझ्या टेबलवर बसलो। तिथे एक विचित्र गोष्ट पाहिली। बसमध्ये भेटलेली तीच मुलगी माझ्या टेबलाच्या बाजूला उभी होती आणि बॉस सोबत बोलत होती। मला क्षणभर समजलं नाही की ही कोण आहे आणि इथे कशाला आली। थोड्या वेळाने बॉसने सर्वांना हाक मारली आणि सांगितलं, लक्ष द्या, आज आपल्या ऑफिसमध्ये एक नवीन जॉईनिंग झाली आहे। ही आहे, तिचं नाव आहे तान्या। बॉसने सांगितलं की तान्या BSc झाली आणि तिने काही संगणक कोर्सही केले आहेत। आपल्याला असलेल्या रिक्त जागेसाठी ती योग्य आहे। सर्वांनी तिचं स्वागत केलं। माझ्याकडे पाहून बॉस म्हणाले, आदित्य, या मुलीला काही अडचण आली तर तू तिला मदत करायची आणि तिची ट्रेनिंग सुद्धा तू घेणार आहेस। तान्याकडे पाहून बॉस म्हणाले, तान्या हा आदित्य आहे, याच्या देखरेखीखाली तू काम करशील। तान्याने मला हसत हॅलो म्हणालं आणि मीही तिला हसून प्रतिसाद दिला। तिच्या हसण्यात एक साधेपणा होता, ज्यामुळे ती अधिक गोड दिसत होती। त्यानंतर नेहमीप्रमाणे काम सुरू झालं। तान्याला माझ्या बाजूला टेबलवर बसवलं। दिवसभर मी माझ्या कामात व्यस्त होतो, पण तिच्या दिशेने अधूनमधून नजरेने पाहत राहिलो। संध्याकाळ झाली आणि बॉस ऑफिस संपलं।
संध्याकाळ झाली आणि ऑफिस संपलं. जाताना तान्याने मला गुड इव्हनिंग म्हणत निरोप दिला आणि पुन्हा एकदा थँक्यू म्हणाली. मला कळत नव्हतं तिला माझ्या कोणत्या कृतीसाठी परत परत धन्यवाद द्यावा लागत होता. पण नंतर लक्षात आलं की ती कामावर नवीन होती आणि तिची अजूनही कोणाशी नीट ओळख झाली नव्हती. त्यामुळे बॉसने तिला माझ्या जबाबदारीखाली दिलं होतं. हे देखील माझ्यासाठी मोठं समर्थन होतं. ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर मी नेहमीप्रमाणे बसने घरी येतो. मी माझ्या स्टॉपवर बसमध्ये चढलो. थोड्या वेळाने पुढच्या स्टॉपवर तान्याही बसमध्ये आली आणि चुकून मी मुद्दाम माझ्याजवळ येऊन थांबली. मी तिच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही, पण मनात विचार होता की तिने मुद्दाम माझ्याजवळ उभं राहण्याचा निर्णय घेतला असेल. दुसऱ्या दिवशी मी नेहमीच्या वेळेला बसमध्ये चढलो आणि पुन्हा तीच गोष्ट घडली. पुढच्या स्टॉपवर तान्या बसमध्ये आली आणि माझ्या जवळ येऊन उभी राहिली. तिने मला हसत गुड मॉर्निंग म्हणाली आणि मीही तिला हसून गुड मॉर्निंग म्हणालो. आता हळूहळू आमच्यात संवाद वाढू लागला. ऑफिसमध्ये गेल्यावर ती माझ्याकडे काही प्रश्न विचारायची आणि मीही शंकेचे निराकरण करायचो. कधी कधी तिला नवीन गोष्टी शिकायचो. त्यामुळे आमची ओळख हळूहळू वाढत होती. एका शनिवारी हाफ डे असल्याने ऑफिस लवकर सुटलं. आम्ही दोघेही एकाच वेळी बाहेर आलो. तान्याने विचारलं, कुठे राहता तुम्ही? मी तिला सांगितलं, सावकार नगर. आश्चर्याने तिनेही पाहिलं की तीही तिथेच राहते. मी थोड्या आश्चर्यचकित झालो, कारण मी तिला तिथे कधीच पाहिलं नव्हतं. आम्ही चालत घराच्या दिशेने निघालो आणि तिने सांगितलं, माझं घर इथे जवळ आहे, चला ना माझ्या घरी चहा प्यायला. मी सुरुवातीला नकार दिला, पण तिच्या आग्रहामुळे अखेर होकार दिला. घरात गेल्यावर तिने मला पाणी दिलं. काही वेळात घरात एक बाई आली. साधारण तान्यासारखी दिसणारी, पण वयानुसार ती थोडी मोठी वाटत होती. तिने साडी नेसली होती. तिला पाहताच माझ्या मनात विचार आला की कदाचित ही तान्याची बहीण असेल. तान्याने माझी ओळख करून दिली. आदित्य, ही माझी आई आहे. मी थोडा चकित झालो, कारण ती दिसायला खूपच तरुण होती. तिच्या चेहऱ्यावर तरतरीत हास्य होतं आणि तिने मला अगदी आपुलकीने स्वागत केलं. तान्याच्या आईने मला हसत हॅलो म्हणालं आणि नंतर चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. थोड्या वेळाने तान्याच्या आईने चहा आणला. आम्ही तिघं गप्पा मारत होतो. त्या तान्याच्या आईनं चहाचा कप माझ्या हातात दिला आणि मनात अचानक विचार आला की ती तिच्या वयानुसार तुलनेने किती सुंदर आणि आकर्षण आहे. पहिल्याच भेटी तिच्या व्यक्तिमत्व एक वेगळं आकर्षण जाणवलं. गप्पा सुरू असताना तान्याने विचारलं, काय झालं, एवढं काय बघतोय मम्मीकडे? मी लाजून म्हणालो, मला वाटलं की तुमची बहीण असेल. तेव्हा दोघी हसू लागल्या. तान्याच्या आईने हसत उत्तर दिलं, हो, अनेकांना तसंच वाटतं, पण मीच तान्याची आई आहे. इथून पुढे तान्या आणि माझी मैत्री आणखी घट्ट झाली. ऑफिसमध्ये ती माझ्यासाठी नेहमी काही ना काही टिफिनमध्ये आणायची. मला माहीत होतं की ते तिच्या आईने बनवलं आहे. त्यामुळे दरवेळी टिफिन उघडला की मला तिच्या आईचं हसणं, आपुलकीने भरलेला चेहरा डोळ्यासमोर यायचा. ती जशी तान्या होती तशी तिच्या आईचीही छबी माझ्या मनात स्पष्टपणे निर्माण झाली होती. एक दिवस तान्या ऑफिसमध्ये आली. तिच्या चेहऱ्यावर थोडंसं विचलित हास्य होतं. ती माझ्या टेबलाजवळ थांबली आणि म्हणाली, आदित्य, तुला एक गोष्ट सांगायची आहे. तिच्या बोलण्यात एक वेगळी गंभीरता होती. त्यामुळे मी तिला विचारलं, सांग ना, काय झालं? ती थोडी थांबली आणि मग म्हणाली, अरे, मी काही दिवसांपूर्वी अहमदाबादला एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यू दिला होता आणि त्यांनी मला सिलेक्ट केलं आहे. तिच्या शब्दांनी मला धक्का बसला. मी थोडा वेळ काही बोललो नाही. शेवटी तिला विचारलं, हे तर चांगलं आहे ना, पण इथली नोकरी सोडू नकोस. तुझं इथे चांगलं चाललंय ना? ती थोडी हसली आणि म्हणाली, हो, पण तिथली कंपनी खूप मोठी आहे. त्यांनी मला इथल्या तुलनेत खूप चांगली सॅलरी ऑफर केली आहे. मी तिच्याकडे बघत होतो. विचारात पडलो होतो की खरंच तिचा निर्णय योग्य आहे का. मी थोडा हलक्या स्वरात विचारलं, किती सॅलरी ऑफर केली आहे त्यांनी? ती हसली, 20 लाख रुपये इयर. तिचं उत्तर ऐकून मी आश्चर्यचकित झालो. एवढी मोठी सॅलरी? मी एकदम म्हणालो, अरे वा, ही तर खूप मोठी सॅलरी आहे. ही संधी तर नक्कीच चांगली आहे. ती माझ्या डोळ्यात बघत होती. हो, पण मला अजूनही कळत नाहीये की मी काय करू, नवी नोकरी घेऊ की नाही. ती थोडा विचार करून म्हणाली, माझ्या मनात आहे की मी अहमदाबादला जाऊ शकते, पण एकच चिंता आहे. आई इथे एकटी राहील आणि मी तिला लगेच घेऊन जाऊ शकत नाही. तिथे काही महिने ती इथे एकटी राहील. तिच्या शब्दातून तिची चिंता स्पष्ट दिसत होती. मी तिच्या डोळ्यात विश्वास वाढवण्यासाठी म्हणालो, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. तुझ्या आईला काही लागलं तर मी आहे मदत करायला.
तिच्या चेहऱ्यावर थोडं हास्य आलं. ती म्हणाली, खरंच तू माझ्या आईची काळजी घेणार? मी निर्धाराने उत्तर दिलं, हो नक्की. मी तुझ्या आईकडे जाईन, तुला काही काळजी करायची गरज नाही. ती माझ्याकडे पाहत राहिली आणि हळूच म्हणाली, मग मी बघते, त्यांना ईमेल करून सांगते की मी जॉईन करायला तयार आहे. मी हसत तिच्याकडे बघून म्हणालो, हो ठीक आहे, तू त्यांना सांग. तान्याने ठरवलं आणि त्या दिवशी ऑफिसमध्ये राजीनामा देण्याचं पत्र दिलं. बॉसने तिला फारसं रोखलं नाही, कारण तिला एका मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळत होती. आता ती 15 दिवस अहमदाबादला जाणार होती. माझ्यासाठी हे काहीसं वेगळं होतं आणि मला खूप खचित वाटत होतं. तिच्या जाण्याचं मला खूप वाईट वाटत होतं. ती फक्त एक मैत्री नव्हती, तर तिचं हुशार, हास्य आणि कामाला प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व यांनी मला खूप आकर्षित केलं होतं. पण काय करणार, तिच्या नशिबात पुढे काहीतरी चांगलं लिहिलं होतं. त्या 15 दिवसात आम्ही दोघांनीही एकत्र खूप वेळ घालवला. तिची कंपनी मला खूप आवडायची आणि तीही मला तिच्या गप्पा सांगायची. जाण्याच्या शेवटच्या दिवशी मी तिला बस स्टॉपपर्यंत सोडायला गेलो. बस यायची वेळ होती आणि आम्ही दोघे शांत उभे होतो. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, तू माझ्या मम्मीकडे जा हो, अधूनमधून तिची विचारपूस करत जा. तिच्या आवाजात एक प्रकारचा गोड भाव होता, जणू तिच्या आत कुठेतरी काळजीही होती. मी तिकडे पाहून म्हणालो, हो नक्की, तू काळजी करू नकोस. मी तिच्या आईकडे अधूनमधून जाईन आणि फोनही करेन. तिने हसत तिच्या पर्समधून एक कागद काढून दिला. हा मम्मीचा नंबर आहे, काही लागलं तर तिला कॉल कर. बस आली आणि तान्याने मला निरोप दिला. ती बसमध्ये चढली आणि तिचा हसता चेहरा पाहत राहिलो. तिने हात हलवत मला शेवटचा गुड बाय म्हणाली. त्या दिवशी जाणवलं की तान्या माझ्या आयुष्यात किती महत्त्वाची झाली होती. तिच्या निघून जाण्याने मनात एक शून्य निर्माण झालं, पण मी स्वतःला धीर दिला की ती पुढे एका चांगल्या आयुष्याकडे चालली आहे. माझ्यासाठी सध्या दिवस खूप कंटाळवाणे झाले होते. तान्या निघून गेली होती आणि आता ऑफिसमध्ये माझं कशातच मन लागत नव्हतं. पूर्वी ऑफिसचं वातावरण मला खूप प्रसन्न वाटायचं, पण आता तेच ऑफिस मला ओसळ आणि निरस वाटायला लागलं. तिच्या हसऱ्या चेहऱ्याची, कामादरम्यान केलेल्या गमतीजमतीची मला खूप आठवण यायची. रोज तिच्यासोबत जेवणाच्या ब्रेकमध्ये केलेल्या गप्पा, सगळं काही एका क्षणात थांबल्यासारखं झालं होतं. या सगळ्यात 15 दिवस कसे गेले कळलेच नाही.